ज्या दत्त भक्तांना गुरुचरित्राच्या पारायणाला बसता आले नाही त्यांनी हे अध्याय श्रवण करावे, तेवढेच पुण्य मिळेल. गुरुचरित्र अध्याय 39 ते 43 अध्याय भक्ताला कृपेची ताकद देतो. भक्ती, संयमाची गरज आणि जीवनातील परीक्षकांचे खरे अर्थ अत्यंत भावनिक स्वरूपात समजवतात. 39व्या अध्यायात दत्तगुरु सांगतात की भक्ताचे मन जर निरागस व विश्वासपूर्ण असेल तर गुरुकृपा अशक्यही शक्य करते. संकटे कितीही मोठी असली तरी गुरूंचे नाव घेतल्याने मार्ग आपोआप तयार होतात. 40व्या अध्यायात कर्माचा नियम स्पष्ट केला आहे. सुकृत केलेल्या शांतता, दुष्कृत केलेल्यांचे दुःख, पण गुरुकृपा दोन्ही बदलू शकते. 41व्या अध्यायात दत्तांच्या कृपेने भक्ताला मिळणारा अदृश्य पण दृढ आधार सांगितला आहे. गुरु भक्तांचा थकलेला हात धरून त्याला पुन्हा उभे करतात. 42व्या अध्याय सांगतो की नामस्मरण हेच भक्ताचे कवच आहे. ते मनाचे अंधार दूर करते आणि पवित्रता वाढवते. 43व्या अध्यायात गुरुच्या करुणेचा परमोच्च संदेश, भक्तांनो, तुमचे एक पाऊल माझ्याकडे असेल तर मी 100 पावले तुमच्यासाठी धावून येईल. तर सार काय आहे? श्रद्धा, प्रेम, नामस्मरण आणि सदाचार हे जपणारे भक्तांचे रक्षण स्वयं दत्तगुरु करतात. श्री स्वामी समर्थ.